श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. कलियुगामध्ये स्वामी भक्तांची संख्या का वाढत आहे? या युगामध्ये माणसाचे जीवन हे तणावपूर्ण आणि समस्याने भरलेले आहे. या सर्व गोंधळामध्ये महाराजांवरची श्रद्धा आणि भक्ती प्रचंड प्रमाणामध्ये वाढत आहे. महाराजांची उपासना कठीण नाही. ते कोणत्याही वयोगटातील, कोणत्याही परिस्थितीत असलेल्या व्यक्तीला सहज करता येते. फक्त स्वामींचे नाव जरी घेतले तरी त्यांच्या कृपेचा अनुभव मिळतो. हा साधेपणा आणि सहजता लोकांना अधिक आकर्षित करत आहे. आज भारतभर आणि परदेशामध्ये सुद्धा महाराजांची मंदिरे, केंद्र हे भक्तांना एकत्र आणत आहे आणि त्यांच्यामध्ये श्रद्धा वाढवत आहे. आज सोशल मीडिया, यूट्यूब मुळे स्वामी महाराजांचा महिमा जगभरात पसरलेला आहे. त्यामुळे नवीन पिढी ही स्वामींच्या शिकवणीशी जोडली जात आहे. भक्त सांगतात, कोणत्याही संकटाच्या वेळी जर इतर उपाय काम करत नसेल तर नामस्मरण केल्यावर सुद्धा समस्या सुटतात. स्वामींच्या अवतार समाप्तीनंतर सुद्धा त्यांचे भक्त आजही त्यांच्या चमत्काराचा अनुभव घेत आहे. कठीण प्रसंगामध्ये लोकांना स्वामींची भक्ती हा मोठा मानसिक आधार वाटतो. त्यामुळे भक्तांचा स्वामींवरचा विश्वास अधिक दृढ होत आहे आणि म्हणूनच कलियुगामध्ये स्वामी भक्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तुम्हाला सुद्धा स्वामी समर्थांचा अनुभव नक्की आला असेल. श्री स्वामी समर्थ. भिवू नका, आहे पाठी आपले स्वामी समर्थ. चला थोडे उपाय सांगते. पूजा केल्यानंतर पर्समध्ये तांदळाचे 21 दाणे ठेवल्याने धनसंपत्ती मिळण्याची शक्यता वाढते. चुकूनही दुसऱ्याचे कपडे आणि परफ्यूम वापरू नये. वाईट वेळ यायला वेळ लागत नाही. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.